Hello everyone, welcome to Frontline Career Academy. In this video, we are going to discuss software testing. So, Frontline Career Academy is offering you 3.5 months of software testing course. आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की सॉफ्टवेअर टेस्टिंग म्हणजे नक्की काय असतं, सॉफ्टवेअर म्हणजे काय, त्याचं टेस्टिंग म्हणजे काय, आणि आपण हा जो काही कोर्स डिझाईन केलेला आहे तर त्याच्यामध्ये आपण नक्की काय शिकणार आहोत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. सो मेनी कॅन्डिडेट्स ज्यांचा सॉफ्टवेअरचा किंवा आय टीचा बॅकग्राऊंड नाही आहे त्यांना, तर ते लोक थोडेसे घाबरतात की सॉफ्टवेअर म्हटल्यानंतर म्हणजे त्याच्याविषयी आपल्याला काय माहीत नाही आहे, लँग्वेजेस माहीत नाही आहेत, ठीक आहे, कम्प्युटरचं नॉलेज नसतं, कम्प्युटर हँडल कसं करायचं ह्याचं नॉलेज नसतं, तर त्यामुळं थोडेसे घाबरतात. बट मी तुम्हाला रिअश्युअर करतो की सॉफ्टवेअर टेस्टिंग हे अतिशय सोपा कोर्स आहे. म्हणजे ज्यांचं बॅकग्राऊंड आय टीचं बिलकुल नाही आहे किंवा कम्प्युटरशी त्यांचा काही संबंध आलेला नाही आहे तशा लोकांच्यासाठी सुद्धा सॉफ्टवेअर टेस्टिंग हे इझी टू डू कोर्स आहे. आणि तुम्हाला आय टी सेक्टरमध्ये जर एक चांगलं करिअर करायचं असेल, एक प्रॉमिसिंग करिअर, प्रॉस्परस करिअर करायचं असेल, तर सॉफ्टवेअर टेस्टिंग इज दी इझिएस्ट अवेन्यू, ओके, इझिएस्ट थिंग. तर याच्या माध्यमातून, सॉफ्टवेअर टेस्टिंगच्या माध्यमातून तुम्ही आय टी सेक्टरमध्ये एंट्री करू शकता आणि एक खूप चांगलं करिअर तुम्हाला भेटू शकतं, तुम्ही करू शकता. तर आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया की सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये नक्की काय काय असतं किंवा आपला जो काही कोर्स आपण डिझाईन केला आहे तर त्याच्यामध्ये काय काय आपण घेणार आहोत. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज सॉफ्टवेअर. आता आपण आपल्या भोवती बऱ्याचशा गोष्टी आपण पाहतो. म्हणजे जरी काही लोक कम्प्युटर किंवा लॅपटॉप हे यूज करत नसतील तरीसुद्धा ऑलमोस्ट सगळेजण आपण स्मार्टफोन यूज करतोय, ठीक आहे. तर स्मार्टफोनमध्ये आपल्या बरेचसे ॲप्स आपण यूज करतोय. सो ॲप जे आहे तर ॲप इज नथिंग बट अ सॉफ्टवेअर, ठीक आहे. ते एक ॲप्लिकेशन आहे. ॲप म्हणजे काय, ॲप्लिकेशन आहे, आणि ते म्हणजे काय, सॉफ्टवेअर आहे. ते एक डिजिटल प्रोग्राम आहे तो, जो आपल्याला काहीतरी सर्व्हिस प्रोव्हाइड करतो, ठीक आहे. मग तो कसलाही सॉफ्टवेअर असू दे किंवा कसलंही ॲप असू दे. ते फॉर एक्झाम्पल आपण स्कॅनिंगचं ॲप यूज करतो, ठीक आहे. सो ते सुद्धा एक सॉफ्टवेअर आहे, ठीक आहे. कारण की ते वर्क कसं करणार आहे किंवा काय, तर त्याच्या पाठीमागं काहीतरी प्रोग्राम राईट केलेला असतो आणि त्या पद्धतीने ते वर्क करत असतं, ठीक आहे. म्हणजे त्याचा काहीतरी पर्पज असतो, त्या प्रत्येक ॲप्लिकेशनचा काहीतरी पर्पज असतो. तर तो पर्पज ते आपण हे करण्यासाठी, त्याचा फायदा करून घेण्यासाठी आपण ते ॲप्लिकेशन वगैरे वापरतो, ठीक आहे. असे बरेचसे सॉफ्टवेअर्स असतात, ठीक आहे. आपण त्याच्याकडे बघताना सॉफ्टवेअरच्या नजरेनं बघत नाही, त्यामुळं आपल्याला कळत नाही की सॉफ्टवेअर म्हणजे नक्की काय, ठीक आहे. की बऱ्याचशा गोष्टी, आता जसं आपण स्मार्ट वॉच आहे, ठीक आहे. तर स्मार्ट वॉचची सुद्धा सिस्टीम जे काय आहे, इंटरनल सिस्टीम आहे, दॅट इज अ सॉफ्टवेअर, ठीक आहे. अँड्रॉइड आहे, अँड्रॉइड इज अ सॉफ्टवेअर, ओके. सो ते एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे. तसंच विंडोज जे आहे, विंडोज सगळ्यांनी ऐकलेलं असतं नाव, सो दॅट इज अ सॉफ्टवेअर, ठीक आहे. एक मोठं सॉफ्टवेअर आहे ते. त्याच पद्धतीनं वेब ॲप्लिकेशन्स असतात, ठीक आहे. वेब ॲप्लिकेशन म्हणजे काय की ॲमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे, ठीक आहे. असे वेब ॲप्लिकेशन्स आहेत, किंवा झिरोदा ॲप आहे, ठीक आहे. असे बरेचसे आपण ॲप यूज करतो बा. म्हणजे वेब ज्यांना आपल्याला इंटरनेट कनेक्शन लागतं, इंटरनेट कनेक्शन जर असेल तरच तुम्हाला त्याचा फायदा करून घेता येतो, ठीक आहे. म्हणजे वेबसाईटवरती ते चालतात. तर हे सुद्धा सॉफ्टवेअरच आहेत, ठीक आहे. सो सॉफ्टवेअर इट इज ए प्रोग्राम गिवन ॲज अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स टू एनी इलेक्ट्रॉनिक मशीन, ओके. हे जे सॉफ्टवेअर आहेत ते चालतात कुठं, इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मवरती चालतात, ठीक आहे. आणि त्या ठिकाणी ते काय, तो एक प्रोग्राम असतो. तो प्रोग्राम म्हणजे काय की ते सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स असतात जे आपण त्या कम्प्युटरला देतो. म्हणजे आपलं स्मार्टफोन सुद्धा एक कम्प्युटरच आहे ॲक्च्युली, एक प्रकारचा. तर त्याला त्या दिलेल्या इन्स्ट्रक्शन्स असतात, ठीक आहे. इन्स्ट्रक्शन्स म्हणजे काय की त्यानं एका विशिष्ट पद्धतीने काम करावं यासाठी दिलेल्या त्या इन्स्ट्रक्शन्स असतात, ठीक आहे. सॉफ्टवेअर म्हणजे असं काही वेगळं खूप जास्त डिफिकल्ट असं काही नाही आहे. सॉफ्टवेअर म्हणजे काय, तो एक प्रोग्राम असतो जो आपण त्या इलेक्ट्रॉनिक मशीनवरती चालवतो, ओके. प्रोग्राम म्हणजेच ते एक सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स असतात की त्या इन्स्ट्रक्शन कशासाठी असतात की त्या प्रोग्रामनं आपल्याला जे काही काम पाहिजे, आपला जो काही पर्पज आहे तर तो पर्पज व्यवस्थित सॉल्व्ह करावा किंवा तो करावा याच्यासाठी दिलेल्या त्या इन्स्ट्रक्शन्स असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला जसं सांगितलं की ॲमेझॉन आहे, ॲमेझॉन हे एक सॉफ्टवेअर आहे, वेब बेस्ड ॲप्लिकेशन आहे ते, ठीक आहे. तर ते काय करतं,
ते त्याच्यामध्ये सेट ऑफ इन्स्ट्रक्शन जर आपण बघायला गेलं तर ते काय आहे, तर त्या ठिकाणी एक सर्च बार असतो. ठीक आहे, त्या ठिकाणी आपण काहीतरी सर्च करतो. ओके, आपण काहीतरी टाईप केल्यानंतर आणि त्या सर्च बटनवरती क्लिक केल्यानंतर ते आपल्याला काहीतरी रिझल्ट दाखवतं. ठीक आहे, म्हणजे ते काय करतं की ते इन्स्ट्रक्शन्स त्या हे ॲक्सेप्ट करतं. ओके, ॲक्सेप्ट करण्यासाठी ती एक सिस्टीम आपण बनवलेली असते, तो प्रोग्राम बनवलेला असतो की बाबा युजर जो आहे तो युजर अशा पद्धतीने ते ॲप्लिकेशन यूज करणार आहे आणि अशा पद्धतीने ते इन्स्ट्रक्शन्स देणार आहे. त्या इन्स्ट्रक्शन्स ॲक्सेप्ट करून त्याच्यावरती प्रोसेस करून मग त्याला त्या युजरला ते रिझल्ट दाखवणार आहे. ठीक आहे, सो अशा पद्धतीचा ते एक प्रोग्राम असतो. ओके, सॉफ्टवेअर इज दॅट इझी, याच्यामध्ये डिफिकल्ट असं काही नाही आहे. नाव सॉफ्टवेअर समजून घेतल्यानंतर व्हॉट इज सॉफ्टवेअर टेस्टिंग. ओके, सॉफ्टवेअर टेस्टिंग म्हणजे नक्की काय आहे हे जाणून घेऊया जरा. आता टेस्टिंग म्हणतोय आपण. ठीक आहे, आता फक्त एवढ्या एका शब्दावरती जर आपण फोकस केला, व्हॉट इज टेस्टिंग. नाव व्हॉट इज टेस्टिंग. आता टेस्टिंग जे आहे ते टेस्टिंग आपण डेली लाईफमध्ये करत असतो का. डेली लाईफ टेस्टिंग, टेस्ट करायचं. ठीक आहे, कोणतीही वस्तू आहे, पदार्थ आहे, ते आपण टेस्ट करत असतो का. आपल्या किचनमध्ये, आपल्या घरी ज्या वेळेला आपली आई काहीतरी बनवते, ठीक आहे, एखादा कोणता तरी पदार्थ बनवते, नवीन पदार्थ बनवते, तर तो मध्ये मध्ये आपण टेस्ट करत असतो का, किंवा ती आई तरी टेस्ट करतच असते. ठीक आहे, म्हणजे तो पदार्थ जो आहे तर तो विशिष्ट पद्धतीने, ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने तो बनतोय की नाही, त्याला ती जी विशिष्ट चव पाहिजे त्या पद्धतीने ती येते की नाही. ठीक आहे, तर याच्यासाठी टेस्ट करत असतो आपण. त्याच पद्धतीनं सॉफ्टवेअर सुद्धा आपल्याला टेस्ट करावं लागतं. सॉफ्टवेअर काय करतो आपण, सॉफ्टवेअर डेव्हलप करतो आपण. ठीक आहे, सॉफ्टवेअर हे जे काही प्रोग्राम तुम्हाला जसं सांगितलं की तो प्रोग्राम काय करावा लागतो, आपल्याला डेव्हलप करावा लागतो. डेव्हलप म्हणजे तो काय करावा लागतो, राईट करावा लागतो. तो प्रोग्राम जो काही लँग्वेज वगैरे आहे ते राईट करावा लागतो. ठीक आहे, आता डेव्हलप करणं हे डेव्हलपरचं काम आहे. यू डोंट नीड टू वरी अबाउट दॅट. ठीक आहे, सो डेव्हलपर विल डेव्हलप दी ॲप्लिकेशन. डेव्हलपर विल डेव्हलप दी ॲप्लिकेशन. आणि ते जे काही ॲप्लिकेशन आहे, हे जे काही ॲप्लिकेशन डेव्हलपरने डेव्हलप केलेले ॲप्लिकेशन आहे, तर ते टेस्ट करण्याचं काम, टेस्ट करण्याचं जे काही काम आहे दॅट विल बी डन बाय सॉफ्टवेअर टेस्टर. ठीक आहे, सॉफ्टवेअर टेस्टर. सॉफ्टवेअर टेस्टर जो असतो तो हे ॲप्लिकेशन टेस्ट करण्याचं काम करेल. राईट, सो आपल्याला डेव्हलपमेंटचं हेडेक घेण्याची काही गरज नाहीये. ठीक आहे, हे जे काही डेव्हलपर करणार आहे किंवा ते डेव्हलपमेंट जे काही मोठं होणार आहे तर त्याची हेडेक घेण्याची आपल्याला काही गरज नाहीये. आपल्याला हे शिकायचं नाही की पदार्थ बनवायचा कसा. ठीक आहे, आपल्याला फक्त हे शिकायचं आहे की तो पदार्थाला त्या व्यवस्थित ती चव, एक्सपेक्टेड चव जी आहे ती आलेली आहे की नाही, एवढंच आपल्याला टेस्ट करायचं आहे. ओके, सो दॅट इज ऑल अबाउट सॉफ्टवेअर टेस्टिंग. ओके, आता डेफिनेशन जर बघितली याची, व्हॉट इज सॉफ्टवेअर टेस्टिंग. टू व्हेरीफाईंग दी फंक्शनॅलिटी. ओके, म्हणजे तुम्हाला जसं सांगितलं की सॉफ्टवेअर काय करतं, एक पर्पज सॉल्व्ह करतं. ठीक आहे, वेगवेगळे ॲप्लिकेशन्स आहेत. फॉर एक्झाम्पल तसं तुम्हाला स्कॅनिंगचं ॲप्लिकेशन हे सांगितलं, ॲप्लिकेशन सांगितलं, जसं मोबाईलवरचे ॲप आहे, स्कॅनिंगचं ॲप आहे, किंवा दुसरं कसलं तरी ॲप आहे. फॉर एक्झाम्पल वर्डचं जे आहे, म्हणजे आपण तिथं डॉक्युमेंटेशन वगैरे एडिटिंग करू शकतो, तर ते त्या पद्धतीचं ते ॲप आहे. ठीक आहे, असे बरेचसे ॲप्स असतात आपल्याकडे. तर त्याची ती काय फंक्शनॅलिटी, जी मेन फंक्शनॅलिटी आहे, ती फंक्शनॅलिटी आपल्याला ती व्हेरीफाय करायचं आहे की ते सॉफ्टवेअर जे बनवलेलं आहे, डेव्हलप केलेलं आहे, तर ते सॉफ्टवेअर ती फंक्शनॅलिटी प्रोव्हाइड करते की नाही, आपल्याला ते व्यवस्थित बिहेव करते की नाही. Verifying the functionality or behavior of an application features or components according to requirement. ओके, आपली रिक्वायरमेंट काय आहे, त्या रिक्वायरमेंट नुसार ते फंक्शन करते की नाही हे चेक करणं, दॅट इज कॉल्ड ॲज सॉफ्टवेअर टेस्टिंग. ओके, सॉफ्टवेअर टेस्टिंग म्हणजे ते जे सॉफ्टवेअर आहे ते एक्सपेक्टेड फंक्शनॅलिटी आपल्याला प्रोव्हाइड करते की नाही, व्यवस्थितपणे करते की नाही, हे टेस्ट करणं, दॅट इज सॉफ्टवेअर टेस्टिंग. सेकंड डेफिनेशन जर होईल, टेस्टिंग द ॲप्लिकेशन विथ अन इंटेन्शन टू आयडेंटिफाय बग्स. ठीक आहे, तुम्ही पाहिलं असेल, तुमचं जसं अँड्रॉइडचे ॲप्लिकेशन्स आहेत तर तुम्ही अपडेट करता पहा. ठीक आहे, ॲप आपले जे आहे ते आपण रेग्युलरली अपडेट करत असतो. आणि तुम्ही जर ते प्ले स्टोअरमध्ये जाऊन जर बघितलं, त्या ॲपमध्ये त्याचं जर डिस्क्रिप्शन बघितलं, म्हणजे नवीन जो लेटेस्ट व्हर्जन आहे तर त्या लेटेस्ट व्हर्जनचं डिस्क्रिप्शन बघितलं, त्याच्यामध्ये ते असतं पहा, फिक्सिंग ऑफ न्यू बग्स. ठीक आहे, फिक्स्ड न्यू बग्स वगैरे असं काहीतरी असतं.
ठीक आहे, बग्स वगैरे जे काय आहे ते फिक्स केलेले आहेत. अशा पद्धतीने ते नवीन व्हर्जन रेडी केलेलं असतं का. आता हे बग्स म्हणजे काय असतात, डेव्हलपर ज्या वेळेला ते सॉफ्टवेअर किंवा ते ॲप्लिकेशन डेव्हलप करतो, ठीक आहे, तर त्यावेळेला बऱ्याच कसं असतं की ते ॲप्लिकेशन परफेक्ट असतं असं नाही आहे, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये डिफेक्ट्स असतात बरेचसे, ठीक आहे, कारण की कोणतंही ॲप्लिकेशन असतं हे त्याच्या पाठीमागं बऱ्याचशा प्रोसेसेस गेलेल्या असतात, बऱ्याचशा लोकांनी त्याच्यावरती काम केलेलं असतं. ओके, सो एखादं वेब ॲप्लिकेशन आहे, फॉर एक्झाम्पल ॲमेझॉन सारखं ॲप्लिकेशन आहे, ॲमेझॉन हे वेब ॲप्लिकेशन आहे, तर ह्याच्या पाठीमागं बरंच खूप मोठी सिस्टीम असते किंवा ह्याचं जे काही प्रोग्राम असतो तो खूप क्लिष्ट असा प्रोग्राम असतो. याच्यामध्ये बॅक एंड टू फ्रंट एंड असे वेगवेगळ्या लँग्वेजेस त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात, ठीक आहे, डेटाबेस पासून ते सर्व्हर पासून ते मग इथं फ्रंट एंड जे काय आहे तर ते सगळं कॉम्प्लिकेटेड असतं. तर याच्यामुळं काय होतं की डेव्हलप करत असताना त्याच्यामध्ये बग्स राहून जातात, बरेचसे डिफेक्ट्स राहून जातात. तर सॉफ्टवेअर टेस्टरचं काम काय आहे की त्याच्यामध्ये डिफेक्ट्स जे आहे ते डिफेक्ट्स फाइंड आउट करणं हे सॉफ्टवेअर टेस्टरचं काम आहे. म्हणजेच काय की बग्स आपल्याला कधी मिळतील, ज्या वेळेला ते ॲप्लिकेशन आपली रिक्वायरमेंट सर्व करायला जर फेल झालं, ठीक आहे, तर त्यावेळेला त्याच्यामध्ये काहीतरी बग आहे असं आपण म्हणू. फॉर एक्झाम्पल जीमेल सारखं ॲप्लिकेशन आहे, जीमेल, ठीक आहे. आता जीमेल तुम्ही ज्या वेळेला वापरता, जीमेलमध्ये तुम्ही लॉग इन करता, लॉग इन करताना तुम्ही काय करता, युजर तुमचा आय डी देता, ठीक आहे, आय डी देता आणि पासवर्ड देता, ठीक आहे. सो ज्या वेळेला आपण राईट आय डी आणि राईट पासवर्ड ज्या वेळेला एंटर करतो त्यावेळेला एक्सपेक्टेड रिझल्ट इज काय असतो की ते लॉग इन सक्सेसफुल होऊन आपण होमपेजवरती गेलं पाहिजे, आपल्या अकाउंटच्या होमपेजवरती गेलं पाहिजे, असं हे एक्सपेक्टेड रिझल्ट आहे, ठीक आहे. आणि समजा हे जर नाही झालं, ओके, देन दॅट मीन्स की त्या लॉग इन पेजमध्ये किंवा लॉग इन ती जे काही मॉड्यूल आहे तर त्याच्यामध्ये बग्स आहेत, त्याच्यामध्ये काहीतरी बग आहे जर झालं नाही तर. सो हे फाइंड आउट करणं, ओके, फक्त बग आहे एवढंच फाइंड आउट करणं, दॅट इज द वर्क ऑफ सॉफ्टवेअर टेस्टर अँड दॅट इज सॉफ्टवेअर टेस्टिंग. ओके, दॅट इज सॉफ्टवेअर टेस्टिंग. हे बग्स फाइंड आउट करायचे आणि मग हे कोणाला सांगायचं, हे आपल्याला सांगायचं डेव्हलपरला सांगायचं की याच्यामध्ये बग्स आहेत, हे फिक्स करा. ओके, सो एवढेच आपल्याला काम करायचं आहे. बग किंवा डिफेक्ट म्हणजे काय, एनी फीचर्स फंक्शनॅलिटी नॉट वर्किंग, इट इज द डेव्हिएशन बिटवीन ॲक्च्युअल अँड एक्सपेक्टेड. ओके, सो ॲक्च्युअल आणि एक्सपेक्टेड याच्यामधलं जे डेव्हिएशन असतं त्यालाच आपण फक्त काय म्हणणार आहे, बग म्हणणार आहे. म्हणजे ॲक्च्युअली जसं तुम्हाला सांगितलं की ॲक्च्युअल काय जे आहे या ठिकाणी, एक्सपेक्टेड काय आहे की होमपेजपर्यंत जायला पाहिजे, होमपेज आपल्याला शो व्हायला पाहिजे, बट ॲक्च्युअल काय आहे की होमपेज शो होत नाहीये, लॉग इन फेल होते. ओके, सो हे काय झालं, याला आपण म्हणणार डेव्हिएशन. ओके, सो हे डेव्हिएशन फाइंड आउट करणं दॅट इज सॉफ्टवेअर टेस्टिंग. ओके, सो इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. ओके, सो आता आपण सॉफ्टवेअर टेस्टिंग करणार कसं आहे, हाऊ आर वी गोइंग टू टेस्ट दी सॉफ्टवेअर. ठीक आहे, सॉफ्टवेअर टेस्टिंग आपण नक्की करणार कसं आहे, तर त्याचे दोन मार्ग आहेत. ओके, सॉफ्टवेअर टेस्टिंगचे दोन मार्ग आहेत, दॅट इज वन इज मॅन्युअल टेस्टिंग अँड सेकंड इज ऑटोमेशन टेस्टिंग किंवा ऑटोमेशन, त्याला शॉर्टमध्ये ऑटोमेशन म्हणतात. ओके, सो आपला जो काही कोर्स असणार आहे याच्यामध्ये मेनली दोन पार्ट असणार आहे, दॅट इज मॅन्युअल टेस्टिंग अँड ऑटोमेशन. सो व्हॉट इज मॅन्युअल टेस्टिंग, आता असा जर प्रश्न विचारला व्हॉट इज मॅन्युअल टेस्टिंग, सो मॅन्युअल टेस्टिंग काय असतं की मॅन्युअली एखादं ॲप्लिकेशन टेस्ट करणं यालाच आपण मॅन्युअल टेस्टिंग म्हणतो. म्हणजेच काय, आपण काय करणार की समजा आपल्याला ईमेल एखादं ॲप्लिकेशन जे आहे, ईमेलचं ॲप्लिकेशन आहे तर ते आपल्याला टेस्ट करायचं आहे फॉर एक्झाम्पल. सो आपण काय करणार की मॅन्युअली काय करणार, त्याचे ज्या वेगवेगळ्या फंक्शनॅलिटीज आहेत त्या आपण चेक करणार. फॉर एक्झाम्पल लॉग इन पेज आहे, लॉग इन पेजमध्ये समजा न्यू अकाउंट साइनअपची फंक्शनॅलिटी आहे, साइनअपची फंक्शनॅलिटी आपण चेक करणार, साइनअपवरती क्लिक करणार, त्याच्यामध्ये डेटा फीड करणार, नेम, सरनेम किंवा मोबाईल नंबर, डेट ऑफ बर्थ वगैरे असं जे काही आहे, जेंडर आहे किंवा काही नॅशनॅलिटी आहे, तर ते आपण मॅन्युअली त्याच्यामध्ये फीड करणार आणि आपण चेक करणार की साइनअप होतंय की नाही, म्हणजे नवीन अकाउंट आपलं क्रिएट होतंय की नाही हे आपण मॅन्युअली चेक करणार. ओके, सो दॅट इज मॅन्युअल टेस्टिंग. इट मीन्स to manually test the various functionalities of a system software with the purpose of verifying that it is free of all defects and is working up to expected standards. Okay, so आपण काय करणार की मॅन्युअली टेस्ट करणार आहे.
दॅट इज मॅन्युअल टेस्टिंग. आता मग त्याच्यामध्ये मॅन्युअल टेस्टिंगमध्ये मग बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तर त्या आपण सिलेबसमध्ये पुढं बघूया की काय त्याच्यामध्ये आपण नक्की स्टडी करणार आहे. ओके, सो मॅन्युअल टेस्टिंगचा सिम्पल जो अर्थ आहे तो दॅट इज की आपण मॅन्युअली एखादं ॲप्लिकेशन जे आहे सॉफ्टवेअर आहे तर ते आपण टेस्ट करणार आहे. दॅट इज मॅन्युअल टेस्टिंग. व्हॉट इज ऑटोमेशन? ओके, आता मॅन्युअल टेस्टिंग जसं बघितलंय, ऑटोमेशन काय? सो त्याच्यामुळं मॅन्युअल टेस्टिंग जसं बघितलं आपण की मॅन्युअली करायचं आहे, याच्याच उलट ऑटोमेशन टेस्टिंग म्हणजे आपल्याला त्या टेस्ट जे आहेत ते टेस्टिंग जे आहे ते आपल्याला ऑटोमेट करायचं आहे. ठीक आहे, ऑटोमेट करायचं आहे इन द सेन्स की आपल्याला त्या ज्या टेस्ट आहेत त्या मॅन्युअली न करता त्या आपल्याला मशीनच्या थ्रू करायच्या आहेत. मशीनच्या थ्रू म्हणजेच काय, आपल्याला डिजिटली त्या करायच्या आहेत. ओके, सो त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं, त्याच्यासाठी एक वेगळा प्रोग्राम आपल्याला राईट करायचा आहे, स्क्रिप्ट तयार करायची आहे आणि ती स्क्रिप्ट ज्यावेळेला आपण रन करू त्यावेळेला ती टेस्ट आपली परफॉर्म होईल. ओके, सो ऑटोमेटेड टेस्टिंग इज द ॲप्लिकेशन ऑफ सॉफ्टवेअर टूल्स टू ऑटोमेट ए ह्युमन ड्रिवन मॅन्युअल प्रोसेस ऑफ रिव्ह्यूइंग अँड व्हॅलिडेटिंग ए सॉफ्टवेअर प्रॉडक्ट. ओके, सो काय होतं, मॅन्युअल टेस्टिंग जे आहे इट हॅज सम लिमिटेशन्स. ओके, मॅन्युअल टेस्टिंग आपलं जे काय आहे तर त्याला लिमिटेशन्स आहेत, बिकॉज आपण मॅन्युअली एखादी फंक्शनॅलिटी आहे तर मॅन्युअली कसं चेक करणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला जसं मी ईमेलचं सांगितलं, ईमेल अकाउंट, ठीक आहे, लॉग इन आपल्याला चेक करायचं आहे. समजा लॉग इन चेक करायचं आहे तर समजा आपल्याला 1000 ID अँड पासवर्ड आपल्याला हे इनपुट देऊन आपल्याला टेस्ट करायचं आहे की प्रत्येक वेळेला हे होते की नाही, लॉग इन व्यवस्थित सक्सेसफुली होते की नाही. समजा हे आपल्याला एवढं चेक करायचं आहे. आता 1000 वेगवेगळे ID आणि पासवर्ड हे मॅन्युअली इनपुट जर तुम्ही द्यायला गेला, दॅट इज अ व्हेरी टीडियस टास्क. ओके, दॅट इज अ व्हेरी टीडियस, म्हणजे हे खूप लेंदी होईल. ठीक आहे, टाइम कन्झ्युमिंग होईल आणि हे खूप टीडियस होईल. ओके, सो अशा वेळेला आपण काय करणार आहे, अशा वेळेला आपण ऑटोमेशन टेस्टिंगचा किंवा ऑटोमेशनचा आपण हेल्प घेणार आहे. तर या ठिकाणी काय करणार आपण, या ठिकाणी ती जी काही फंक्शनॅलिटी, लॉग इनची फंक्शनॅलिटी आपल्याला टेस्ट करायची आहे तर त्याच्यासाठी आपण एक स्क्रिप्ट तयार करणार आहे. ठीक आहे, स्क्रिप्ट तयार करणार आहे. मग ही स्क्रिप्ट कशी तयार करणार आहे, आपण एका कम्प्युटर लँग्वेजचा वापर करून, ठीक आहे, ती आपण स्क्रिप्ट तयार करणार आहे. म्हणजे आपल्या ऑटोमेशनमध्ये आपण ती कम्प्युटर लँग्वेज कोणती घेणार आहे, दॅट इज जावा. ओके, दॅट इज जावा. जावाच्या साईननं आपण काय करणार आहे, एक स्क्रिप्ट तयार करणार आहे आणि ती स्क्रिप्ट काय असेल की ती स्क्रिप्ट आपल्याला ज्यावेळेला आपण रन करू त्यावेळेला काय होईल की त्या ईमेल आयडीचा, म्हणजे हे एक्झाम्पल देतो फक्त तुम्हाला. ठीक आहे, की तो ईमेल आयडीचं जे काही हे आहे, म्हणजे तिथं तो ईमेल आयडी ती साईट जी आहे तर ती एका ब्राउझरमध्ये ओपन होईल. त्याची जी लॉग इन पेज आहे तर ते ओपन होईल. त्या लॉग इन पेजमध्ये जे काय आपल्याला ID द्यायचा आहे त्या ID मध्ये ते ID ऑटोमॅटिकली आपल्याला फीड केला जाईल. पासवर्ड जो आहे तो सुद्धा ऑटोमॅटिकली फीड केला जाईल. आणि त्याच्यानंतर लॉग इन बटन जे आहे तर त्या लॉग इन बटनवरती सुद्धा ऑटोमॅटिकली क्लिक केलं जाईल. ओके, तर याच्यासाठी आपण एक स्क्रिप्ट तयार करणार आहे. ओके, आणि ही स्क्रिप्ट जी आहे ही स्क्रिप्ट आपण 1000 जे काही आपल्याला लॉग इन चेक करायचे आहेत त्या 1000 लॉग इनसाठी आपण ही स्क्रिप्ट रन करणार आहे. ठीक आहे, स्क्रिप्ट एकच असेल पण ती 1000 वेळा रन होईल. ओके, सो दिस इज कॉल्ड ऑटोमेशन टेस्टिंग किंवा ऑटोमेशन. ओके, सो आपल्याला काही वेळेला कसं होतं की काही आपल्याला टेस्ट अशा असतात की त्या टेस्ट आपल्याला रिपीटेडली किंवा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती आपल्याला चेक करावं लागतं. फॉर एक्झाम्पल ऑपरेटिंग सिस्टीम आहेत. ऑपरेटिंग सिस्टीम जसं तुम्हाला सांगितलं की अँड्रॉइड is an operating system, Android. Now Windows is also an operating system. Okay, Mac is an operating system. Mac, ठीक आहे, जे ॲपलचे कम्प्युटर्स असतात. किंवा लिनक्स आहे, लिनक्स इज ऑल्सो अन ऑपरेटिंग सिस्टीम. अशा वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम आहेत. तर त्या ठिकाणी आपल्याला ह्या वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीमसाठी आपल्याला टेस्टिंग करायचं असतं. ठीक आहे, तर त्याच्यामुळे काय की प्रत्येक वेळेला आपण काय मॅन्युअली करू शकत नाही ह्या सगळ्या गोष्टी. तर त्याच्यासाठी आपण काय करणार, एक स्क्रिप्ट तयार करणार आणि त्या स्क्रिप्टमध्येच जे काही रिक्वायर्ड चेंजेस आहेत तर ते रिक्वायर्ड चेंजेस आपण त्याच्यामध्ये करणार आणि ती स्क्रिप्ट आपण वारंवार रन करणार. म्हणजे याची जी ऑटोमेशन टेस्टिंगमुळे काय होतं
रियुजेबिलिटी जी आहे ती खूप वाढते. ठीक आहे, रियुजेबिलिटी जी आहे ती खूप वाढते. म्हणजे आपल्याला टेस्टिंग जे आहे ते त्याला लागणारा जो टाइम आहे तो टाइम आपण खूप कमी करू शकतो, रिड्यूस करू शकतो. ओके, सो दॅट इज ऑटोमेशन. आता सिलेबस जर बघायचं गेलं, व्हॉट इज सिलेबस? मॅन्युअल टेस्टिंगचा सिलेबस आहे. मॅन्युअल टेस्टिंगमध्ये आपण हे सर्व पॉईंट्स कव्हर करणार आहे. तर याच्यामध्ये काय काय येतं पहा. SDLC आहे. SDLC, व्हॉट इज SDLC? सो SDLC इज सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल. लाईफ सायकल ही लाईफ सायकल आहे, डेव्हलपमेंटची लाईफ सायकल आहे, सॉफ्टवेअरच्या डेव्हलपमेंटची लाईफ सायकल. म्हणजे काय की सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट जे आहे तर ते कोणत्या कोणत्या वेगवेगळ्या फेजेसमधून, स्टेजेसमधून जातं. मग त्याच्यामध्ये रिक्वायरमेंट फेज आहे फॉर एक्झाम्पल. ठीक आहे, त्यानंतर डिझाईनची फेज आहे. ओके, डेव्हलपमेंटची फेज आहे, टेस्टिंगची फेज आहे. ठीक आहे, डिप्लॉयमेंटची फेज आहे आणि त्यानंतर मेंटेनन्सची फेज आहे. अशा वेगवेगळ्या फेजेस ज्या आहेत त्या फेजेसमधून ते जात असतं. तर ही लाईफ सायकल आपल्याला स्टडी करायची आहे त्या ठिकाणी. ठीक आहे, या ठिकाणी आपल्याला डेव्हलपमेंट स्टडी करायचं नाही. फॉर एक्झाम्पल डेव्हलप कसं करायचं सॉफ्टवेअर वगैरे ते आपल्याला स्टडी करायचं नाही. फक्त त्याच्यामध्ये होतं काय हे फक्त थिअरॉटिकल पार्ट आहे. मॅन्युअल टेस्टिंग इज मोस्टली अबाउट थिअरॉटिकल पार्ट. ओके, थिअरॉटिकल आहे. तर याच्यामध्ये फंक्शनल अँड नॉन फंक्शनल टेस्टिंग इज द नेक्स्ट पॉईंट. ओके, सो फंक्शनल टेस्टिंगमध्ये आपण काय करणार आहे, त्या सॉफ्टवेअरचे जे काय मेन फंक्शन्स आहेत तर ते फंक्शन्स आपण बघणार आहे. आणि नॉन फंक्शनल टेस्टिंगमध्ये जे काय आहेत तर फंक्शन सोडून इतर ज्या काही गोष्टी आहेत तर त्या बघणार आहे आपण. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर सांगायचं झालं, ठीक आहे, जसं ॲमेझॉनचं आपण ॲप्लिकेशन घेतलेलं आहे, ॲमेझॉन. ठीक आहे, तर ॲमेझॉनमध्ये फॉर एक्झाम्पल आपण सर्च करतोय किंवा ॲमेझॉन ॲप्लिकेशन आपण यूज करतोय, म्हणजे ई कॉमर्स आहे, आपण शॉपिंगसाठी यूज करतोय. तर त्या ठिकाणी समजा त्याचं जे काही सर्च बार आहे फॉर एक्झाम्पल, तो सर्च बार काहीतरी खूपच छोटा असेल कुठेतरी. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण जे काही टाईप करतो ते व्यवस्थित आपल्याला दिसत नसेल. ठीक आहे, ते त्याचं सर्च बटन आहे ते कुठेतरी तिसरीच कुठेतरी असेल, तिथे जवळ नसेल, ते शोधायला खूप अवघड जात असेल. ठीक आहे, किंवा त्याच्यामध्ये फंक्शनॅलिटीज आहेत पण त्या योग्य ठिकाणी दाखवलेल्या नसतील. ठीक आहे, किंवा असतील किंवा नसतील. हे जे काही नॉन फंक्शनल गोष्टी आहेत तर त्या नॉन फंक्शनल गोष्टी आपण ह्या नॉन फंक्शनल टेस्टिंगमध्ये चेक करत असतो. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट इज स्मोक अँड सॅनिटी टेस्टिंग. ठीक आहे, सो दिस इज सिम्पल. स्मोक टेस्टिंग ज्या वेळेला आपण ॲप्लिकेशन नवीन असतं, नव्यानं आपल्या हातात येतं टेस्टिंगसाठी, तर त्यावेळेला आपण स्मोक टेस्टिंग करतो. म्हणजे त्याच्या क्रिटिकल फंक्शनॅलिटी जे आहे ते आपण टेस्ट करत असतो. आणि सॅनिटी टेस्टिंग म्हणजे काय की एखादं एक्झिस्टिंग ॲप्लिकेशन आहे तर त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस केले जातात. ठीक आहे, म्हणजे जसं तुम्हाला सांगितलं की बग्स फिक्स केले जातात. ठीक आहे, किंवा तुम्ही ॲप्लिकेशन सुद्धा बघित असाल पहा. ठीक आहे, ॲप जे यूज करतात तर त्या ठिकाणी ॲपमध्ये बऱ्याच वेळेला नवीन फंक्शनॅलिटी ॲड केली जाते. न्यू फंक्शनॅलिटीज आर ॲडेड. ओके, सो ह्या नवीन फंक्शनॅलिटी ज्या वेळेला ॲड केल्या जातात तर त्यावेळेला ते सॉफ्टवेअरमध्ये चेंजेस होतात. तो जो काही हे आहे ॲप्लिकेशन आहे तर त्याच्यामध्ये चेंजेस होतात, त्याच्या कोडमध्ये चेंज होतो. तर ते झालेले जे काही चेंजेस आहेत तर त्याच्यामुळे सॉफ्टवेअर च्या वर्किंगवरती काही परिणाम झालाय का, ओके, निगेटिव्ह इफेक्ट काय झालेला आहे का, किंवा इतर जे काही फंक्शनॅलिटीज आहेत तर त्या फंक्शनॅलिटीज व्यवस्थित वर्क करतायत की नाही करतायत. सो टू चेक दॅट त्याच्यासाठी आपण सॅनिटी टेस्टिंग करत असतो. ठीक आहे, सो दिस इज सिम्पल आहे. हा थिअरॉटिकल पार्ट आहे. फक्त ह्याच्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. रिटेस्टिंग अँड रिग्रेशन टेस्टिंग, अगेन व्हेरी सिमिलर थिंग्स. रिटेस्टिंग, रिग्रेशन टेस्टिंग. ओके, ज्यावेळेला चेंजेस केले जातात त्यावेळेला आपण रिटेस्ट करतो ते सॉफ्टवेअर. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादे बग्स जे आहेत, एखादे बग्स फिक्स केल्याच्या नंतर आपण रिटेस्टिंग करतो, ते बग्स फिक्स झालेले आहेत की नाही हे चेक करण्यासाठी. रिग्रेशन टेस्टिंग आहे. ठीक आहे, ज्यावेळेला नवीन फंक्शनॅलिटी ॲड केली जाते तर त्यावेळेला आपण रिग्रेशन करतो. म्हणजे ते खूप रिपीटेडली आपण ते टेस्ट करतो, ती फंक्शनॅलिटी टेस्ट करतो की जेणेकरून त्याच्यामधला जो काही बग आहे तर तो बग त्याच्यामध्ये कुठला आहे किंवा नाही आहे. ठीक आहे, हे बघण्यासाठी आपण रिग्रेशन टेस्टिंग करत असतो. RTM इज देअर अँड STLC इज देअर. RTM इज व्हॉट, रिक्वायरमेंट ट्रेसेबिलिटी मॅट्रिक्स. सिम्पल आहे अगदी. याचे जर नोट्स बघायला गेले तर 2 ते 3 पेजेसच्या नोट्स आहेत. ठीक आहे, काहीच अवघड नाही आहे. रिक्वायरमेंट एखाद्या सॉफ्टवेअरचं जसं सांगितलं की SDLC ची पहिली फेज काय, दॅट इज रिक्वायरमेंट.
ओके, रिक्वायरमेंट म्हणजे काय की आपल्याला पहिल्यांदा सुरुवातीला काय असतं, सुरुवातीला रिक्वायरमेंट असते. आता एखादं ॲप्लिकेशन आहे, सॉफ्टवेअर आहे, तर डेव्हलप करायचं आहे. तर कशासाठी डेव्हलप करायचं आहे? व्हाय? बिकॉज इट शुड सर्व सम पर्पज. ठीक आहे, और सम रिक्वायरमेंट्स, देर आर सम रिक्वायरमेंट्स. एखादं रिक्वायरमेंट काही आहे आपल्या, तर त्या सर्व करण्यासाठी आपण ते सॉफ्टवेअर डेव्हलप करत असतो. ठीक आहे, मग ह्या ज्या काही रिक्वायरमेंट्स आहेत, त्या रिक्वायरमेंट्स आणि आपण जे काही टेस्टिंग करणार आहे, तर त्या टेस्टिंग आणि ही रिक्वायरमेंट ह्या एकत्र आणल्या जातात ह्या RTM मध्ये. हे मॅट्रिक्स असतो एक. ठीक आहे, रिक्वायरमेंट ट्रेसेबिलिटी मॅट्रिक्स. म्हणजे त्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत, त्या मेन रिक्वायरमेंट्स आहेत, त्या रिक्वायरमेंट्स ते सॉफ्टवेअर फुलफिल करते की नाही. ठीक आहे, ह्याच्यासाठी एक चार्ट बनवला जातो आणि त्यालाच आपण रिक्वायरमेंट ट्रेसेबिलिटी मॅट्रिक्स म्हणतो. ओके, अगेन व्हेरी सिम्पल कन्सेप्ट, काही त्याच्यामध्ये डिफिकल्ट असं काही नाही आहे. STLC जसं तुम्हाला SDLC सांगितलं, दिस इज अ डेव्हलपमेंट लाईफ सायकल. तसं इथं काय असतं, इथं टेस्टिंगची लाईफ सायकल आहे. टेस्टिंग लाईफ सायकल, सॉफ्टवेअर टेस्टिंग लाईफ सायकल. ठीक आहे, टेस्टिंगची लाईफ सायकल आहे. मग त्याच्यातसुद्धा वेगवेगळ्या टेस्टिंगच्या वेगवेगळ्या स्टेजेस आहेत. त्याच्यामध्ये मग रिक्वायरमेंट ॲनालिसिस असेल, ठीक आहे, टेस्ट प्लॅनिंग असेल, ओके, किंवा टेस्ट रायटिंग असेल, ओके, टेस्ट डिझाईन वगैरे जे आहे तर ते असेल, आणि टेस्ट एक्झिक्युशन असेल, किंवा टेस्ट रिपोर्ट मेकिंग असेल, आणि टेस्ट क्लोजर असेल. ओके, असे वेगवेगळे स्टेजेस आहेत. सो ते आपल्याला स्टडी करायचे आहेत. मॉडेल्स ऑफ SDLC, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचे काही मॉडेल्स आहेत. म्हणजे कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या काही प्रोसेसेस फॉलो केले जातात सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी. प्रोसेसेस आहेत ह्या जे काय वॉटरफॉल, V आणि अजाईल जे तुम्हाला सांगितलेलं आहे. सो दीज आर दी प्रोसेसेस, व्हेरियस प्रोसेसेस. मग सॉफ्टवेअर कसं आहे, किती कॉम्प्लिकेटेड आहे, त्याच्यावरून त्या प्रोसेसेस डिफाईन होतात. फॉर एक्झाम्पल सिम्पल सॉफ्टवेअर्स असतील तर त्या ठिकाणी वॉटरफॉल मॉडेल हे जे आहे ते वापरलं जातं. ठीक आहे, हे टॉप डाऊन मॉडेल असतं, म्हणजे युनिडायरेक्शनल एक प्रकारे मॉडेल आपण म्हणू शकतो. ओके, सिम्पल ॲप्लिकेशनसाठी ते मॉडेल आपल्याला युजफुल आहे. बट देर इज अनदर मॉडेल, दॅट इज V मॉडेल, विच इज कॉल्ड व्हेरिफिकेशन अँड व्हॅलिडेशन मॉडेल. ओके, याच्यामध्ये काय केलं जातं, व्हेरिफिकेशन आणि व्हॅलिडेशन जे काय आहे हे पॅरलली चालतं. ओके, सो याच्यामध्ये काय की सॉफ्टवेअर डेव्हलप करत असताना जर काही चेंजेस गरजेचे असतील तर ते चेंजेस ह्याच्यामध्ये आपण ॲडॉप्ट करू शकतो. ओके, चेंजेस ॲड करू शकतो. सो दिस इज अ व्हेरी सिम्पल थिंग. ओके, किंवा अजाईल आहे. अजाईल जसं की लेटेस्ट आहे, MNCजमध्ये आता जर बघितलं तर अजाईल प्रोसेस वापरली जाते, की याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी खूप जास्त असते. कारण की एखादं सॉफ्टवेअर डेव्हलप करणं, ठीक आहे, हे खूप कॉम्प्लिकेटेड गोष्ट असते. तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी इन्व्हॉल्व असतात आणि बग्स वगैरे, डिफेक्ट्स वगैरे राहण्याची खूप शक्यता असते. आणि त्याच्यामुळे काय होतं की वारंवार याच्यामध्ये चेंजेस करावे लागतात, हे डिफेक्ट्स वगैरे फिक्स करावे लागतात, नवीन काहीतरी फंक्शनॅलिटी ॲड कराव्या लागतात. तर याच्यासाठी फ्लेक्झिबिलिटीची खूप जास्त गरज असते. अँड दॅट्स वाय वी गो फॉर अजाईल मॉडेल ऑफ सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. ओके, अजाईल प्रोसेस. ओके, सो सिम्पल आहे. त्याच्यामध्ये काही टर्मिनॉलॉजी आहे. फॉर एक्झाम्पल स्प्रिंट आहे, किंवा एपिक, स्टोरी पॉईंट्स. ठीक आहे, तर अशा काही टर्मिनॉलॉजीज आहेत. तर त्या टर्मिनॉलॉजीज फक्त आपल्याला शिकायच्या आहेत. सो देर इज अनदर नेक्स्ट टॉपिक इज API टेस्टिंग युजिंग पोस्टमॅन टूल. सो API म्हणजे काय, ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. ठीक आहे, किंवा ॲप्लिकेशन प्रोग्राम इंटरफेस आहे तो. म्हणजेच काय की दोन ॲप्लिकेशन्स किंवा दोन मॉड्यूल्स आहेत, तर त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन बिल्ड करणारा हा एक हे असतो, एक मॉड्यूल असतं. दॅट इज नथिंग बट API. फॉर एक्झाम्पल काय की तुम्ही एखाद्या ट्रॅव्हलिंगच्या वेबसाईटवरती गेलात, फॉर एक्झाम्पल मेक माय ट्रिपवरती गेलात. आता मेक माय ट्रिपवरती गेल्यानंतर तुम्ही काय करू शकता की बरेचसे जे काही सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत, ठीक आहे, एअरलाईन सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत, किंवा बसेसचे आहेत, तर त्याचे तुम्ही बुकिंग तिथे करू शकता. ठीक आहे, एअरलाईनचा विचार करायला गेलं तर बऱ्याचशा एअरलाईन्स आहेत. एअर इंडिया आहे, किंवा स्पाइस जेट आहे, ठीक आहे, जेट एअरवेज आहेत. अशा बरेचसे जे काय आहेत, तर त्यांचे तुम्ही बुकिंग त्या ठिकाणी करू शकता. आता असं नाही की हे सगळ्या जे काही तुम्हाला एअरलाईन सांगितल्या तर त्यांचे स्वतःचे काही प्लॅटफॉर्म्स नाहीत, असं काही नाही आहे. ठीक आहे, त्यांचे स्वतःचे प्लॅटफॉर्म्स असतात.
पण इथून करता यावेत याच्यासाठी काहीतरी एक सिस्टीम तयार केलेली असते. म्हणजे या एका सॉफ्टवेअरमधून किंवा एका वेबसाईटमधून दुसऱ्या जे काही हे आहे प्लॅटफॉर्म आहे तर त्याला कम्युनिकेट करता येण्यासाठी एक इंटरफेस क्रिएट केलेला असतो. त्याला म्हणतात ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. ओके. सो ह्या दोन्हींच्या मध्ये जे काही कम्युनिकेशन होतं आहे ते कम्युनिकेशन व्यवस्थित होतं आहे की नाही होतं आहे हे टेस्ट करणं म्हणजे त्याला म्हणतात API टेस्टिंग. आता हे थोडंसं तुम्हाला कॉम्प्लिकेटेड वाटेल बट दिस इज नॉट एट ऑल कॉम्प्लिकेटेड. ठीक आहे. API टेस्टिंगमध्ये आपण काय करणार आहे, दिस इज वी आर गोइंग टू डू इट मॅन्युअली. API टेस्टिंगमध्ये आपण काय करणार आहे की आपण फक्त URL टाकणार आहे. म्हणजे जसं आपण गुगलला ॲड्रेस बारमध्ये टाकतो बघा काहीतरी URL टाकतो. ओके. सो URL टाकणार आहे आणि आपल्याला एक्सपेक्टेड रिझल्ट मिळतोय की नाही एवढंच बघणार आहे आपण. सो दॅट इज ए व्हेरी सिम्पल थिंग. आणि हे आपण कशाच्या सहाय्याने करणार आहे, पोस्टमॅन टूलच्या सहाय्याने करणार आहे. पोस्टमॅन टूल म्हणजेच काय एक सॉफ्टवेअर आहे ते आणि त्या पोस्टमॅन टूलमध्ये आपण तो URL फीड करणार आहे. समजा त्याच्याबरोबर काही बॉडी द्यायची असेल तर ती आपण फीड करणार आहे आणि त्याच्यानंतर त्या टेस्ट रन करणार आहे आणि आपल्याला एक्सपेक्टेड रिझल्ट येतोय की नाही हे फक्त बघणार आहे आपण. दॅट इज ऑल अबाउट API टेस्टिंग. ओके. डेटाबेस टेस्टिंग. आता डेटाबेस आहे. डेटाबेस कसं असतं, जसं तुम्हाला ॲमेझॉन ॲप्लिकेशन सांगितलं की फ्लिपकार्ट ॲप्लिकेशन सांगितलेलं आहे. तर यांचं कसं असतं की खूप मोठा डेटा यांच्या पाठीमागं असतो. मग स्टोअर केला जातो किंवा क्रिएट केला जातो, स्टोअर केला जातो आणि तो मग प्रोसेस केला जातो, रिट्रीव्ह केला जातो. ठीक आहे. डेटा कुठं स्टोअर केला जातो, डेटाबेसमध्ये स्टोअर केला जातो. आता जसं तुम्हाला सांगितलं डेटा म्हणजे काय की याच्यामध्ये आपला जो काही डेटा असेल म्हणजे नावं असेल आपलं. ठीक आहे. किंवा जसं आपण लॉग इनची आपले क्रेडेन्शियल्स आहेत, ID आहे, पासवर्ड आहे. ओके. आपला काही फोटो असेल किंवा आपण परचेस केलेल्या गोष्टींचं काही हिस्ट्री असेल. ठीक आहे. असा बराचसा डेटा असतो. तो डेटा जो आहे तर तो डेटा कुठं सेव्ह होतो, डेटाबेसमध्ये सेव्ह होतो. ओके. आता हा डेटाबेस जो आहे तो डेटाबेस आपल्याला आपल्या रिक्वायरमेंटनुसार वर्क करतोय की नाही, आपल्या रिक्वायरमेंटनुसार तो डेटा आपल्याला देतोय की नाही हे टेस्ट करणं म्हणजे API ह्याला काय म्हणतो आपण डेटाबेस टेस्टिंग म्हणणार आहे. आणि हे डेटाबेस टेस्टिंग आपण कसं करणार आहे, आपण हे डेटाबेस टेस्टिंग जे आहे ते SQLच्या सहाय्याने आपण करणार आहे. ठीक आहे. SQL इज अ डेटाबेस लँग्वेज आपण त्याला म्हणू शकतो. दिस इज SQL कशासाठी स्टँड होतो, दॅट इज स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज सिंपल आहे. स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज, स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज MySQL. आता हे MySQL जे आहे दॅट इज ए SQL लँग्वेज प्रोव्हाइडेड बाय ओरॅकल जी काही मोठी कॉर्पोरेशन आहे, MNC आहे, ह्या MNCनं डेव्हलप केलेला जे आहे कॉपीराइट त्यांच्याकडे असलेली ही MySQL लँग्वेज आहे. ओके. सो MySQLचा यूज करून आपण डेटाबेस टेस्टिंग करणार आहे. म्हणजे आपल्याला जो डेटा आहे तर तो डेटा आपल्याला व्यवस्थित फेच होतोय की नाही. ठीक आहे. किंवा तो क्रिएट होतोय की नाही व्यवस्थित हे फक्त आपण चेक करणार आहे. दॅट इज डेटाबेस टेस्टिंग. मॅन्युअल टेस्टिंगमध्ये साधारणतः आपण एवढे पॉईंट्स कव्हर करणार आहे. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट मॅन्युअल टेस्टिंग. ऑटोमेशन टेस्टिंगमध्ये आपण काय करणार आहे, जसं तुम्हाला सांगितलं की ऑटोमेशन करताना म्हणजे व्हॉट इज ऑटोमेशन जे बघितलं आपण एक पॉईंट, तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, स्क्रिप्टिंग करायचं आहे. म्हणजे एखादी टेस्ट आहे तर ती टेस्ट जी आहे ती आपल्याला स्क्रिप्ट त्याची तयार करायची आहे. सो त्याच्यासाठी आपल्याला एखादी कम्प्युटर लँग्वेज शिकणं गरजेचं आहे. आणि आपल्या कोर्सच्या जो काही डिझाईन आहे, आपल्या कोर्सचा जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये आपण जावा ही पॉप्युलर जी लँग्वेज आहे, मोस्ट पॉप्युलर लँग्वेज आहे ॲप्लिकेशनसाठी, वेब ॲप्लिकेशनसाठी वापरली जाते जावा. ठीक आहे. तर ही जावा लँग्वेज त्याची कोर लँग्वेज जी आहे, कोर म्हणजे काय बेसिक. ठीक आहे. जावा बेसिक लँग्वेज जी आहे तर ती आपण शिकणार आहे. अँड लेट मी टेल यू की जावा ही अतिशय सोपी लँग्वेज आहे शिकायला. ओके. शिकायला खूप सोपी लँग्वेज आहे. आणि आपण जे काही टीचिंग करणार आहे, कोचिंग करणार आहे तर ते म्हणजे फ्रॉम झिरो. कारण की आपल्याला माहीत असतं, आम्हाला हा आमच्या एक्सपिरियन्सवरून माहीत आहे की जे काही बॅकग्राऊंड आहे, बऱ्याचशा कॅन्डिडेटचा बॅकग्राऊंड आहे दॅट इज नॉन IT बॅकग्राऊंड. ओके. नॉन IT बॅकग्राऊंड. तर त्याच्यामुळे त्यांना बऱ्याच जणांना कम्प्युटर कसं चालू करायचं हे सुद्धा माहीत नसतं. पण डोंट वरी, आपण राईट फ्रॉम झिरो आपण सगळं टीचिंग करणार आहोत. सो म्हणजे की जावा इन्स्टॉल कशी करायची,
त्याच्यामध्ये आय डी इन्स्टॉल कसं करायचा, एक आय डी आपल्याला इन्स्टॉल करायला लागतो, तो कसा इन्स्टॉल करायचा, आणि त्याच्यामध्ये बेसिक कोड्स कसे राईट करायचे. ठीक आहे, इथून ते आपलं सगळं आपण टीचिंग करणार आहे. सो त्याच्यामुळं घाबरायचं काही कारण नाही. लँग्वेज म्हणल्यानंतर काही लोकांना घाबरायला होतं, सो आपल्याला घाबरण्यासारखं याच्यामध्ये काही नाही आहे. सो जावाचं स्टडी करताना आपण UPS कॉन्सेप्ट आपण स्टडी करणार आहे. दॅट इज UPS म्हणजे काय, दॅट इज ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग सिस्टीम. ठीक आहे, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग सिस्टीम. तर याच्यामध्ये वेगवेगळ्या कन्सेप्ट्स आहेत, इनहेरिटन्स आहे, अब्स्ट्रॅक्शन आहे. तर सिम्पल कन्सेप्ट आहेत, काही अवघड नाही आहेत. तुम्हाला ऐकायला जरी नव्या वाटत असतील तरी तशा तर काही अवघड नाही आहेत, सिम्पल कन्सेप्ट आहे. इनहेरिटन्स, अब्स्ट्रॅक्शन, एनकॅप्सुलेशन, ठीक आहे, पॉलिमॉर्फिझम, ह्या गोष्टी आहेत त्या आपण स्टडी करणार आहे. त्याच्यानंतर मावेन प्रोजेक्ट स्टडी करणार आहे आपण. व्हॉट इज मावेन प्रोजेक्ट. ठीक आहे, सो मावेन प्रोजेक्ट विषयी मी आता तुम्हाला काही सांगत नाही, बिकॉज ते समजणार नाही तुम्हाला एकदम, बट स्टील इट इज अ व्हेरी सिम्पल प्रोजेक्ट. ठीक आहे, सिम्पल कन्सेप्ट आहे की ज्यावेळेला आपण स्क्रिप्टिंग करणार तर ते स्क्रिप्टिंग आपण कशामध्ये करणार, तर तो एक फॉर्मॅट असणार आहे त्याचा, मावेन प्रोजेक्ट मावेनचं फॉर्मॅट असणार आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय वेगवेगळे डिपेंडन्सीज आपण वगैरे ॲड करू शकतो. दॅट इज मावेन प्रोजेक्ट. सो सध्या ह्याचं टेन्शन तुम्ही काही घेण्याची गरज नाही आहे. ओके, मी फक्त तुम्हाला सिलेबस सांगतो की सिलेबसमध्ये काय असणार आहे. सो मावेन प्रोजेक्ट जे आहे तर ते डिफिकल्ट नाही आहे, त्याच्यामध्ये काही आपल्याला प्रोग्रामिंग वगैरे करायचं नाही, फक्त मावेन प्रोजेक्ट क्रिएट करायचं आहे आणि तो कसा, त्याचा फॉर्मॅट आपल्याला यूज कसा करायचा ते फक्त स्टडी करायचं आहे. दॅट्स ऑल. ओके, म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल आपण स्कूलचं स्टडी करतो किंवा कॉलेजचं स्टडी करतो, तर आपल्याला काहीतरी एक समजा एक होमवर्क आहे, तर होमवर्क आहे आपल्याला एक विशिष्ट स्ट्रक्चरमध्ये तयार करायचा असतो. ठीक आहे, किंवा आपण ज्या नोट्स काढतो तर त्या एका विशिष्ट स्ट्रक्चरमध्ये काढत असतो. ठीक आहे, सो स्क्रिप्टिंग सुद्धा जे करायचं आहे ते आपल्याला एका विशिष्ट स्ट्रक्चरमध्ये करायचं आहे. तर ते विशिष्ट स्ट्रक्चर जे आहे ते आपल्याला मावेन प्रोजेक्ट जो आहे तो प्रोव्हाइड करतो. ओके, तेवढंच आहे त्याच्यामध्ये, बाकीचं दुसरं काही नाही आहे. ना सेलेनियम वेब ड्रायव्हर. व्हॉट इज सेलेनियम वेब ड्रायव्हर. सो सेलेनियम हे जे काय आहे, सेलेनियम इज अ टेस्टिंग टूल. ओके, दिस इज अ टूल ऑफ टेस्टिंग. ओके, सो आपल्याला ऑटोमेशन टेस्टिंगसाठी सेलेनियम स्टडी करणं गरजेचं आहे. आता सेलेनियम हे काही वेगळी लँग्वेज आहे का, नाही आहे, अजिबात नाही आहे. ठीक आहे, सेलेनियम हे फक्त काय एक फ्रेमवर्क आहे. दॅट इज अ फ्रेमवर्क. ओके, अनदर फ्रेमवर्क, किंवा याला आपण टूलच म्हणूया, कारण की टेस्ट एनजी जे आहे दॅट इज ए फ्रेमवर्क ॲक्च्युली. ठीक आहे, टेस्ट एनजी इज अ फ्रेमवर्क. सो बघू आपण टेस्ट एनजी काय आहे. सो सेलेनियम इज अ फ्रेमवर्क. आता सेलेनियमचं जे आहे तर त्याच्यामध्ये सेलेनियमच्या साह्यानं आपण काय करू शकतो, हे जे काय ऑटोमेशन जे आहे ते करू शकतो. याच्यामध्ये कन्सेप्ट कुठल्या वेगळ्या नाहीत. कन्सेप्ट जे आहे तर त्या फक्त आपण ह्या जावा कोरच्याच कन्सेप्ट वापरणार आहे. ओके, सो याच्यामध्ये वेगळ्या कन्सेप्ट असे काही नाही आहेत. सो त्याचं टेन्शन घेण्याची काही गरज नाही आहे. जावा कोरमध्ये जे काय आपण बेसिक कन्सेप्ट यूज करणार आहे, स्टडी करणार आहे, तर त्याच कन्सेप्ट फक्त आपल्याला सेलेनियममध्ये वापरायचे आहेत. ओके, सो हे जे टूल आहे हे टूल आपण ऑटोमेशनसाठी यूज करतोय, सेलेनियम वेब ड्रायव्हर. ओके, टेस्ट एनजी इज व्हॉट. टेस्ट एनजी इज अ फ्रेमवर्क दॅट वर्क्स विथ सेलेनियम. ठीक आहे, सेलेनियमच्या सोबत वर्क करणारं हे एक फ्रेमवर्क आहे. टेस्ट एनजीमुळे काय होतं, आपल्याला बेटर ज्या टेस्ट आहेत, स्क्रिप्ट जे आहेत तर त्या डिझाईन करायला मदत होते. ओके, याच्यामध्ये काही अॅनोटेशन्स असतात, तर त्या अॅनोटेशनच्या सहाय्याने ते टेस्ट जे आहे ते आपल्याला व्यवस्थित डिझाईन करता येतात. सो दॅट इज ऑल अबाउट ऑटोमेशन टेस्टिंग. आणि गिट हब आहे. सो गिट हब जे आहे तर याचं टेस्टरसाठी यूज जो आहे तो दिस इज लिस्ट युजफुल फॉर टेस्टर. दिस इज युजफुल फॉर whom? दिस इज युजफुल फॉर डेव्हलपर्स. ओके, सो व्हॉट इज गिट हब किंवा गिट हब काय असतं. आता डेव्हलपर्स आहेत किंवा टेस्टर्स आहेत, हे काय करत असतात, हे वेगवेगळ्या सिस्टीमवरून काम करतात. सिस्टीम म्हणजे काय, की वेगवेगळ्या कम्प्युटर्सवरून काम करत असतात. आणि तो जो कोड आहे तर तो कोड काय असतो, तो एका सेंट्रल ठिकाणी कुठेतरी आपल्याला तो स्टोअर करावा लागतो. म्हणजे आपण जे काही कोडिंग केलेलं आहे किंवा बग फिक्सिंग केलेलं आहे, तर ते जे आहे तर ते बग फिक्सिंग किंवा कोडिंग केल्यानंतर जे काही नवीन व्हर्जन आपला नवीन प्रोग्राम तयार होतो तो आपल्याला कुठेतरी अपलोड करून एका सेंट्रल ठिकाणी स्टोअर करावा लागतो. ओके, सो ते जे सेंट्रल ठिकाण आहे तर त्याला आपण काय म्हणणार, हब म्हणणार आहे. ओके, दॅट इज गिट हब. ओके, आता
याच्यामध्ये काय लोकल सिस्टीम आणि रिमोट सिस्टीम असे दोन पार्ट पडतात. लोकल सिस्टीम म्हणजे काय, तुमचा स्वतःचा कम्प्युटर, तुमच्या स्वतःच्या कम्प्युटरवरती जे काय तुम्ही वर्क करता दॅट इज युअर लोकल सिस्टीम. आणि रिमोट सिस्टीम म्हणजे काय, एक सेंट्रल सिस्टीम काहीतरी असते. ठीक आहे, सेंट्रल सिस्टीम ज्या ठिकाणी ज्या सिस्टीमला सगळे डेव्हलपर्स आणि टेस्टर हे कनेक्टेड असतात. ओके, सो दॅट इज अ रिमोट सिस्टीम. ओके, सो ह्या दोन्हींच्या मध्ये कम्युनिकेशन जे आहे ते कम्युनिकेशन करण्यासाठी आपल्याला गिट हे आहे ते शिकायला लागतं. ठीक आहे, गिटमध्ये काही कमांड्स जे आहेत तर त्या कमांड्सचा उपयोग करून आपल्याला हे लोकल आणि रिमोट ह्याच्यामधलं जे काही कम्युनिकेशन आहे ते साधता येतं. ओके, सो हे जे गिट हब आहे, गिट आणि गिट हब हे याच्यामध्ये एक 8 ते 10 अशा कमांड्स आहेत. बाकीचं वेगळं काही याच्यामध्ये नाही आहे. ह्या कमांड शिकायला अवघड नाही आहेत, बिलकुल सोप्या एकदम आहेत आणि होतात या. ठीक आहे, सो याचं काही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. सो दिस इज ऑल अबाउट ऑटोमेशन टेस्टिंग. ऑटोमेशन टेस्टिंगमध्ये आपण एवढा सिलेबस कव्हर करणार आहे. ओके, सो मॅन्युअल टेस्टिंगचा आपण सिलेबस बघितलेला आहे, ऑटोमेशन टेस्टिंगचा सिलेबस बघितलेला आहे. नाव वी शॅल डिस्कस मॉक इंटरव्ह्यूज. ओके, सो आपल्या कोर्समध्ये आपण काय करणार आहे की आपण आपलं टीचिंग जे आहे दॅट विल बी फ्रॉम मंडे, ओके, मंडे टू फ्रायडे. ओके, मंडे टू फ्रायडे जे आहे ते आपलं टीचिंग होईल. दिस इज टीचिंग. अँड आता हे टीचिंग झाल्यानंतर काय होणार आहे, आपण कोर्स पूर्ण केल्यानंतर ज्यावेळेला आपल्याला जॉबसाठी आपण सर्च करणार आहे तर जॉब्स तुम्हाला कशा पद्धतीने देण्यात येणार आहे, दॅट विल बी थ्रू इंटरव्ह्यू. ओके, सो द कंपनी पर्सन्स विल कंडक्ट युअर इंटरव्ह्यू. ओके, अँड दे विल टेस्ट वेदर यू आर क्वालिफाईड फॉर द जॉब ऑर नॉट. ओके, सो ह्या इंटरव्ह्यूचं बऱ्याच जणांना भीती असते, इंटरव्ह्यू फेस करणं याची भीती असते. तर ती भीती घालवण्यासाठी, ठीक आहे, त्याचं इंटरव्ह्यूचं प्रॅक्टिस करण्यासाठी व्हॉट वी आर गोइंग टू डू इज वी विल बी कंडक्टिंग मॉक इंटरव्ह्यूज. आता हे मॉक इंटरव्ह्यूज कधी होतील, तुमचे एव्हरी सॅटर्डे होतील, एव्हरी सॅटर्डे. सो ह्या लास्ट वीकमध्ये जे काही टीचिंग झालेलं आहे, मंडे टू फ्रायडे जे काही टीचिंग झालेलं आहे त्याच्या बेसिसवरती आपण सॅटर्डेला मॉक अरेंज करणार आहोत. सो इंडिव्हिज्युअली प्रत्येकाचे मॉक्स होणार आहेत या ठिकाणी. सगळे कॅन्डिडेट्स आहेत त्याच्या सगळ्या कॅन्डिडेट्सचे मॉक्स होतील. तर त्यांना जसे रियालिटीमध्ये क्वेश्चन्स विचारले जातात, रिअल इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन जसे विचारले जातात ते सगळे जे आहेत त्या सगळ्या गोष्टींचा अनुभव व्यवस्थित यावा याच्यासाठी हा मॉक इंटरव्ह्यू असेल. याच्यामध्ये क्वेश्चन जे असतील ते रिअल सिनॅरिओवरती क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातील. ओके, तर त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे कम्युनिकेशन स्किल जे आहे तर ते इम्प्रूव्ह करण्यासाठी संधी असेल, तुम्हाला स्वतःला टेस्ट करण्यासाठी संधी असेल की माझा जो अभ्यास आहे तर तो अभ्यास व्यवस्थित ट्रॅकवरती आहे किंवा नाही आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला त्याच्या बेसिसवरती फीडबॅकसुद्धा मिळेल. आपल्या फॅकल्टीकडून तुम्हाला वेळोवेळी फीडबॅक मिळतील. ठीक आहे, आणि याच्यामध्ये हे मॉक इंटरव्ह्यू जे होतील तर त्याचे आपण मार्क्ससुद्धा देणार आहोत. प्रत्येक कॅन्डिडेटला त्याचे मार्क्स मिळतील. ओके, सो त्याचं कम्युनिकेशन कसं आहे, त्याचं मॅन्युअल टेस्टिंगचं नॉलेज कसं आहे किंवा ऑटोमेशन टेस्टिंगचं नॉलेज कसं आहे. सो ऑल दोज थिंग्स विल बी कवर्ड, ऑल दोज थिंग्स विल बी इव्हॅल्युएटेड. ओके, फॉर एव्हरी कॅन्डिडेट. ओके, एव्हरी कॅन्डिडेटचं इव्हॅल्युएशन त्या ठिकाणी केलं जाईल पहा. ओके, नाव द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग अबाउट सॉफ्टवेअर टेस्टिंग इज अबाउट प्रोजेक्ट्स. ओके, सो बरेचसे कॅन्डिडेट्स जे आहेत तर दे विल बी एंटरिंग इनटू IT सेक्टर ॲज एक्सपिरियन्स्ड कॅन्डिडेट्स. ओके, एक्सपिरियन्स्ड कॅन्डिडेट्स म्हणून ते एंटर करणार आहेत. ओके, आणि तुम्हाला ज्या वेळेला एक्सपिरियन्स कॅन्डिडेट म्हणून तुम्ही एंटर करणार आहे दॅट मीन्स यू शुड हॅव सम डोमेन नॉलेज. ओके, डोमेन नॉलेज म्हणजे काय की तुम्ही टेस्टिंग केलेलं आहे तर टेस्टिंग कोणत्या फील्डचं टेस्टिंग, कोणत्या फील्डमधल्या सॉफ्टवेअरचं टेस्टिंग केलेलं आहे वगैरे हे जे काय आहे याला डोमेन नॉलेज म्हणतात. मग डोमेन्स वेगवेगळे असतात. फॉर एक्झाम्पल जसं तुम्हाला सांगितलं की टेलिकॉम डोमेन आहे, बँकिंग डोमेन आहे, ट्रॅव्हलिंगचं डोमेन आहे, ठीक आहे, ई-कॉमर्सचं डोमेन आहे, असे वेगवेगळे डोमेन्स आहेत. ओके, सो यातले कुठले तरी 2 डोमेन्स जे आहेत तर ते ॲटलिस्ट 2 डोमेन्स आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी आपण ह्या 2 डोमेनवरती बेस्ड टेलिकॉम डोमेन एक आहे आणि बँकिंग डोमेन आहे, इन्व्हेस्टमेंट बँकिंग डोमेन आहे. तर हे खूप डॉमिनंट डोमेन आहेत. ठीक आहे, IT सेक्टरमध्ये जर बघायला गेलं तर हे 2 जे डोमेन्स आहेत हे खूप डॉमिनंट असलेले डोमेन आहेत. तर याच्या बेसिसवरती आपण प्रोजेक्ट जे आहे तर ते प्रोजेक्ट आपण प्रोव्हाइड करणार आहोत कॅन्डिडेटना. तर इथं काय होईल की
हे जे प्रोजेक्ट आहेत हे म्हणजे एक मॅन्युअलचा प्रोजेक्ट असेल, ठीक आहे. मॅन्युअलचा तुमचा जो टेलिकॉमचा प्रोजेक्ट असेल तो दॅट इज मॅन्युअल प्रोजेक्ट, मॅन्युअल टेस्टिंगचा प्रोजेक्ट असेल. अँड बँकिंग डोमेनचा प्रोजेक्ट असेल दॅट विल बी युअर ऑटोमेशन टेस्टिंग प्रोजेक्ट, ऑटोमेशन टेस्टिंग. सो याच्यामध्ये काय होईल की या डोमेनमध्ये आपल्याला मॅन्युअल टेस्टिंग जर करायचं असेल तर आपण मॅन्युअल टेस्टिंग कसं करणार आहे ते बघणार आहोत आपण, आणि ऑटोमेशन टेस्टिंग करायचं असेल तर ते कसं करणार आहे ते बघणार आहे आपण. ओके, सो these projects will be given to you and in order to prepare yourself as a experienced software tester. Okay, so these two projects will help you in that purpose. So this is all about the syllabus. हा सगळा जो काय होता तो आपला सिलेबस होता. अँड द लास्ट बट नॉट द लिस्ट की मी तुम्हाला सर्वांना पुन्हा हे सांगेन की सॉफ्टवेअर टेस्टिंग जे आहे दॅट इज नॉट डिफिकल्ट. ओके, सॉफ्टवेअर टेस्टिंग कॅन बी डन बाय एनीवन. ज्याचा IT बॅकग्राऊंड नाही आहे त्यांना सुद्धा सॉफ्टवेअर टेस्टिंग शिकणं आणि IT सेक्टरमध्ये एंट्री करणं हे खूप सोपं आहे आणि त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. सो प्लीज टेक ॲडव्हान्टेज ऑफ दिस थिंग, ऑफ दिस अपॉर्च्युनिटी. ओके, अँड प्लीज जॉईन दी कोर्स. आणि आम्ही तुम्हाला कोणत्याही वेळेला, ठीक आहे, कोणत्याही डाऊटच्या संदर्भामध्ये हेल्प करायला ऑलवेज रेडी आहोत. सो प्लीज जॉईन द कोर्स. वी आर ऑलवेज देअर. तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर मी पहिल्या स्लाईडवरती दिलेला आहे, ठीक आहे. सो तिथे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर भेटतील आणि आपली वेबसाईटसुद्धा आहे. कॉर्नरला तुम्हाला वेब लिंक दिसत असेल, ठीक आहे, frontlinecareeracademy.com. सो इथे जाऊन तुम्ही कोर्स बघू शकता, कोर्सेस बघू शकता. काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर त्याच्यासाठी तुम्ही कॉल करू शकता. ओके, सो आपले जे काही क्लासेस आहेत तर दॅट विल बी ऑनलाईन क्लासेस. ओके, अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज दिस विल बी रेकॉर्डेड लेक्चर्स. ओके, सो जेवढे सगळे लेक्चर्स होतील हे सगळे लाईव्ह असतील बट दे विल बी रेकॉर्डेड. ओके, दे विल बी रेकॉर्डेड. दॅट मीन्स समजा काही कॅन्डिडेट्स असतात की त्यांना बऱ्याच वेळेला लेक्चर अटेंड करणं शक्य होत नाही कारण की त्यांचे पर्सनल काही कामं, अर्जंट कामं असतात तर त्याच्यामुळं शक्य होत नाही. सो त्याच्यामुळं त्यांचं नुकसान होऊ नये याच्यासाठी आपण काय करणार आहेत की ते लेक्चर जे आहे ते आपण रेकॉर्ड करून ठेवणार आहे. सो दोज रेकॉर्डेड लेक्चर्स विल बी अवेलेबल फॉर यू फॉर सम टाईम. ओके, काही विशिष्ट वेळासाठी ते तुम्हाला अवेलेबल असेल. तर सो तुम्ही रिव्हिजनसाठी म्हणून किंवा तुमचं जे काही मिस झालेलं आहे ते कव्हर करण्यासाठी म्हणून त्या रेकॉर्डेड लेक्चरचा उपयोग तुम्ही करून घेऊ शकता. ओके, सो दिस इज ऑल अबाउट दी सॉफ्टवेअर टेस्टिंग कोर्स. आय थिंक आय हॅव कवर्ड ऑलमोस्ट एव्हरी पॉईंट. सो याच्या अपार्ट कोणतेही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. नंबर्स जे आहेत तर तुम्हाला फर्स्ट स्लाईडवरती ऑलरेडी देण्यात आलेले आहेत. वी विल स्टॉप हिअर. थँक यू ऑल अँड बेस्ट ऑफ लक.